आहेत त्याच्या अगोदर ते सन्मान आपण करून घेऊया. सत्कार इथे केले जातील अशोक मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. अनंत पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अशोक मात्रे गोळवलीचे आहेत आणि त्यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. रात्री 9 वाजता आपल्याला इथे उपस्थित राहायचंय. टीम गोळवली संघ संपूर्ण ड्रेस किट सह आणि सगळेच्या सगळे खेळाडू घेऊन फायनल प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या टीमचा सन्मान होईल. अशोक मात्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत. यांचं फोटो सेशन झाल्यावर या अनंत पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण अशोक मात्रे यांचा सन्मान करूया. गोळवलीचे आहेत अशोक मात्रे साहेब आणि त्यांचा सन्मान इथे अनंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. अंपायर फक्त एकच सन्मान आहे, एकच मिनिट थांबा, एकच मिनिट फक्त. यानंतर भगवान माळी मातार्डीचे भगवान माळी यांचाही सन्मान इथे केला जाईल. मातार्डीचे भगवान माळी यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. अनंत पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्तेच आपण हा सन्मान करावा. आणि जसा हा सन्मान संपन्न होईल भगवान माळी यांचा, त्यानंतर लगेचच अंपायरला विनंती आहे आपण मॅच सुरू करू शकता. धन्यवाद. दोन्ही संघ रेडी आहेत. थँक्यू सो मच कुणाल दाते. पहिला चेंडू खूप चांगला आपण बघतोय. गोलंदाज पवन बॉलिंग मार्कवर पवन केणे आणि आपण बघतो की बामणडोंगरी संघाकडनं सलामीचे फलंदाज संदेश गोंधळी आपण बघतो स्ट्रायकिंगला जो लेफ्ट हँडर आहे आणि त्याच्यासोबत तकदीर पाटील आपण बघतोय फिल्डिंग बॅटिंगला उतरला आहे. गोरुसिंग संघाने नाणेफेक जिंकली, फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑप्शनच्या बाहेर अप्रतिम यॉर्कर, भन्नाट वाईड यॉर्कर, प्रचंड वेग होता, अचूक टप्पा होता या चेंडूवर. दोन्ही चेंडूवर अक्षरशः डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला आहे पवनने स्ट्रायकिंगला संदेशला. आणि पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक टाकताना दोन्ही चेंडू आपण बघतोय निर्धाव टाकलेत ते पवन केणेने. फुल टॉस आहे, थोडासा मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफ ला उभा आहे, चेंडू कव्हर करतोय. क्विक सिंगल कंप्लीट झाली. या चेंडूवर खातं उघडलं एका धावेने. तिसऱ्या चेंडूवर स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय जीवदानी बामणडोंगरी संघासाठी तो आघाडीचा फलंदाज संदेश गोंधळी. धावसंख्या धावफलकावर 1. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन फील्डमध्ये सातत्याने चेंजेस बघायला मिळतील कारण आपण बघतोय त्याच्या आतमध्ये दोन आघाडीचे फलंदाज. एक खेळाडू आता डीपमध्ये वाईडिश लॉंगॉनला स्क्रीनच्या समोर, एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगमध्ये ऑन साईडला डीपमध्ये आपण दोन्ही खेळाडू बघत आहोत ऑन साईडला पॉवर प्लेमध्ये. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक आहे, एक फाईन लेग आहे, थर्ड मॅन एक आहे, गली आहे, पॉईंट आहे, हळूहळू करतो सरकतो स्वीपर कव्हरला एक शॉर्ट कव्हर आहे आणि एक मिड ऑफ ठेवण्यात आला आहे. पवन आता ट्रॅक चेंज करतोय, लेफ्ट आर्म राऊंड विकेट अटॅक करेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय आघाडीचा तकदीर पाटील समोर. राऊंड विकेट ऑन साईडला पूलचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅप होता, बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून आणि तकदीरला खातं सुद्धा उडू दिलं नाहीये. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. थँक्यू. स्मॉल पॉकेट डायनामाइट अर्थातच तकदीर पाटीलची विकेट घेण्यामध्ये पवन केनेला यश मिळालं. अँगल चेंज केला होता, थोडा खाली राहिला चेंडू, त्यावरती पूलचा फटका मारत असताना महेंद्रसिंग धोनी कक्षाच्या समोर मिडविकेटला तकदीर पाटील मात्र झेलबाद झाला. पहिला धक्का दिलाय बामणडोंगरी संघाला. मुकादमने खूप आपण बघितलं सुंदर झेल टिपला तिथे डीपमध्ये म्हणजे किशोरने. गोळवली गावातून भरपूर अशा आमच्या माता भगिनी महिला आलेल्या आहेत, तर त्यांचा ग्रुप सन्मान इथे केला जाणार आहे. कारण तुम्ही मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेला आहात. आमच्या सगळ्याच ज्या महिला आलेल्या आहेत, काशीनाथ काना पाटील आणि अनंत पाटील यांना मी विनंती करेन आपण हा सगळ्या महिलांचा यथोचित मानपान सन्मान करावा.
काशीनाथ दादा पाटील आणि अनंता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या महिलांचा मान सन्मान इथे होतोय. भरपूर मोठ्या संख्येने संपूर्ण कुटुंब आलं होतं. गोळवली टीम्स आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. गोळवली 40+ हा संघ जिंकलाय. अभिनंदन. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. वन डाऊन बॅट्समन आर्यन नाईक ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलाय. धावसंख्या 1, एक गडी बाद. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 5 चेंडू आतापर्यंत झाले. शेवटचा चेंडू शिल्लक पॉवर प्लेमध्ये. रिव्हर्सचा टीम अप्रतिम वेगवान चेंडू. व्हेरिएशन्स, विविधता गोलंदाजीमध्ये, अचूकता, भेदकता आणि त्याच्या जोरावर आपण बघतो की अप्रतिम षटक, पहिलं षटक समाप्त झालं. अवघी एकच धाव. अत्यंत इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाज पवन केनने फक्त 1 धावेचं षटक टाकलंय. समीरने 1 विकेट काढली आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. ती म्हणजेच गोरसाई संघाची, जे पवनने मात्र ती पार पडली ना. अप्रतिम षटक पूर्ण केलं फक्त 1च धावेचं. या टीमकडे खूप मोठे ऑलराऊंडर आहेत. त्यामध्ये पवन केनेचं देखील नाव तेवढ्याच उंचीवरती आहे. भावेश पवारचा देखील आपण नेहमीच उल्लेख करतो. कालचा काय सामना झाला बेस्ट ऑफ ठाणे रायगड विरोधात रेस्ट ऑफ इंडिया, त्या मॅचमध्ये ड्रॉपसिनचा हिरो भावेश पवार पुन्हा एकदा कामी आला. तिथे त्याने तो सामना जिंकून दिला. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला. आणि पहिल्या षटकात पवन केनेने काय लाईन ठेवले आणि आपल्या अँगलचा उपयोग अतिशय व्यवस्थितरित्या केला. मी कालपासून कौतुक करतोय पिच क्युरेटरचं, ज्यांनी हा खेळपट्टी बनवलेली आहे, या खेळपट्टीची निगा केलेली आहे. कारण आज शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा, 13वा दिवस आहे, तरी सुद्धा या खेळपट्टीवरती तसाच बाउन्स पाहायला मिळतोय. खरोखरच पिच क्युरेटरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अजून एक लेफ्ट हँडर बॉलिंग मार्कवर येतोय. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं घेऊन भावेश पवार. काल याचा खेळ बघण्यासाठी मात्र प्रचंड मोठी गर्दी होती. खास करून बेस्ट ऑफ ठाणे रायगड याच्यामध्ये जो आपण खेळ बघितला भावेशचा आपण बघितलं शेवटच्या टप्प्यामध्ये षटकार मारून मॅचमध्ये जिवंतपणा आणला आणि सामना जिंकून सुद्धा दिला. भरपूर बाहेर आहे, भरपूर वाईड आहे हा बॉल, खूपच बाहेर निघतोय. आणि पंच जय पवार सिग्नल करतात, म्हणजेच गुणसंख्या लेखक अशोकला इट्स वाईट. धावसंख्येत भर, धावसंख्या धावफलकावर 2. एक चांगली लढत निश्चितच मैदानावर बघायला मिळते. जसं मगाशी आपण उल्लेख केला की जीवदानी बामणडोंगरी संघाची बॉलिंग लाईनअप ही सध्या स्ट्रॉंग आहे, पण तेवढाच संघाने सुद्धा चांगला उल्लेख केला. अवे फ्रॉम द बॉडी अप्परकट डीपमध्ये एक्झिक्यूट केला. चेस सुरू आहे, लॉंग चेस आहे. चेंडू जोपर्यंत कव्हर होईल डीपमध्ये सर्कलच्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये, आणि तोपर्यंत धावून 3 धावा फलंदाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. गुड रनिंग गरज आहे. क्रीजच्या एका कोपऱ्यातनं गोलंदाजी सुरू आहे. अँगल बनवते, चेंडू बाहेर काढण्याचा फायदा उचलला. आमचा बॅटचा फेस ओपन केला स्वतःचा आणि संदेशने मात्र चांगला फटका ऑफर केला डीप बॅकवर्ड पॉईंटला आणि 3 धावा धावणे ते पूर्ण केल्यात. आणि मगाशी आपण बघितलं की आवर्जून तेजसने सुद्धा उल्लेख केला की 60 किंवा 60च्या पलीकडे 60-65 धावा जरी आम्ही करतोय तर आमच्यासाठी एक आव्हानात्मक धावसंख्या असेल, ती आम्ही धावसंख्या डिफेंड करण्याचा आमचे गोलंदाज प्रयत्न करतील, पण तिथपर्यंत पोहोचावं लागेल. ही सगळ्यात जमेची बाजू आहे, महत्त्वाची बाजू आहे आणि ते करून दाखवावं लागेल. संगणकाने जे उल्लेख केला आहे किंवा संगणकाने जे भाकीत केलं आहे, मत मांडलं आहे, त्याचा पाठपुरावा करावा लागेल तो फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर 5. एक्स्ट्रा बाउन्स खूप दर्जेदार खेळपट्टी, टणक खेळपट्टी, चांगला बाउन्स आहे खेळपट्टीवर आणि त्याचा फायदा उचलला आहे. पहिल्या चेंडूवर बघतो की त्या ठिकाणी निश्चितच खूप चांगला टाकला होता. हा चेंडू बघतोय की बॅट्समनच्या सुद्धा त्याच्या उंचीच्या वरून निघून गेला. वाईड बॉल अँड 1 फॉर द ओव्हर. हो क्या बात आहे, लाजवाब. काय लेनचा वापर करतोय गोलंदाज भावेश. गुड लेंथवर चेंडू टाकलाय, पिच होतोय, चांगला बाउन्स मिळतोय चेंडूवर. हे सध्या आपण बघतोय भरपूर इफेक्टिव्ह असे गोलंदाज, जे इफेक्टिव्ह असे हे चेंडू असतात जे गुड लेंथवर टाकले जातात. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू लिडिंग एज, थर्ड मॅनच्या डोक्यावर चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेरच निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्रीला क्लिअर करेल. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, खणखणीत चौकार. लाजवाब फटका. रिव्हर्स टीम लिडिंग एज, विकेट किपर आणि थर्डमॅनला जो खेळाडू होता त्याला बीट करून चेंडू खूप दूरवर निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. आणि आपण बघतोय या इनिंगमधला हा पहिला चौकार आपण बघतोय तो फलंदाज आर्यन नाईकच्या बॅटमधून. चौथा चेंडूवर खातं उघडलं आर्यनने. पुढचा चेंडू भावेशचा, समोर फटका ऑफर केलाय. वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा, सरळ सीमारेषेच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, अजून एक दर्जेदार चौकार. छोट्या उंचीचा खेळाडू आहे आर्यन नाईक, परंतु मागच्या 2 वर्षांपासून प्रचंड फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे. यंदाचं वर्ष त्याने जीवनानी बामणडोंगरीसाठी गाजवलं आणि भावेश पवारच्या विरोधात. या अगोदर त्याला ठाऊक आहे की आता
इम्प्रुव्हाइज करावंच लागेल. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेतली चौकार आणि त्यानंतर लॉंग ऑनला चौकार. पुन्हा इम्प्रुव्हाइज करायचा प्रयत्न. 100 कॅच. असं वाटलं की त्या ठिकाणी तो चेंडू त्या खेळाडूला बीट करून मागे जाईल की काय, पण अत्यंत रोहन केणे त्या ठिकाणी एका पहाडासारखा एका भिंतीसारखा उभा होता. वॉल ऑफ टीम असं मी म्हणायला हरकत नाहीये. आणि सुरेख झेल टिपलाय. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. भावेश पवारला सुद्धा एक विकेट मिळते. आतापर्यंत त्याच्या विरोधात आपण बघितलं की 2 वाईड आले होते, दोन चौकार बघितले, एक 3. या षटकात धावा चांगल्या आल्या होत्या त्या बामणडोरी संघासाठी. आतापर्यंत 13 धावा भावेशने षटकात खर्च केल्यात. एक विकेट काढली आहे. बॅटिंगसाठी शुभम पोहोचलाय. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर. एक डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. वाईडिश लॉंग ऑन एक ठेवण्यात आलाय. पुढचा चेंडू दूर ठेवलाय. बॉल बॅट्समन पासून दूर ठेवलाय. चेंडू भरपूर बाहेर आहे आणि पंचांनी सिग्नल केला लगेचच वाईडचा. रिटर्न की जसं बाहेरून आपण होते चेंडू निघून जातोय. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू कशा प्रकारे टाकण्यात आला होता. ओपन आपण बघतो की ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे ती म्हणजेच भावेश पवारची. हाय आम्ही ॲक्शन गोलंदाजी मार्कवर भावेशकडून. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिलाय. लेफ्ट केलाय. पंच सिग्नल करतात. पुन्हा वाईड बॉल. आतापर्यंत चौथा चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये भावेशने वाईड टाकलेला आहे. भरपूर जावा खर्च केले त्या षटकामध्ये भावेशने. इव्हन विकेटसुद्धा काढली, पण म्हणायला लागेल की चांगला कंट्रोल आहे. आतापर्यंत धावफलकर आले तर फक्त 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जीवदानी बामणडोरी संघ थोडंसं स्ट्रगल करताना बघायला मिळतो मैदानावर. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला शुभम थोडासा चेस करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 16 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज गमावलेले आहेत. समीर, काय वाटतं की ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, दोन्ही प्रमुख गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज, त्यांचे जे आघाडीचे गोलंदाज, त्यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अवघ्या 16 धावा 2 षटकामध्ये पॉवरमध्ये खर्च केले आहेत आणि 2 विकेटसुद्धा आपण बघतोय काढले गोलंदाजांनी. गोरसई ब संघाच्या विरोधात खेळत असताना खरं तर फलंदाजी त्यांच्या विरोधात करत असताना 2 चॅलेंज तुमच्या समोर असतात. ते एकमेकांशी समरूप देखील आहेत. एक तर हे गोलंदाज इकॉनॉमिकल बेसिसवरती बॉलिंग करतात. दुसरं म्हणजे समोरच्या टीमला इंटरवल्समध्ये धक्के देण्याचं ते काम करतात. त्यांच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला एका प्लॅनिंगनेच मैदानात उतरावं लागेल. एक तर एक एंड तुम्हाला सांभाळावं लागेल आणि दुसऱ्या बाजूनं आक्रमण करत असताना एक एंड सांभाळताना स्कोर कार्ड स्टिकी ठेवण्याचं देखील काम करावं लागेल. कारण हा शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये गोरसई बच्या विरोधात खेळत असताना स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आक्रमण होईल, एखाद गोलंदाज नक्की कुठेतरी चुकी करेल, तिथे तुम्ही आक्रमण करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला रेग्युलर इंटरवल्समध्ये जरी विकेट आल्या तरी सुद्धा स्कोर कार्ड हलते ठेवणं, सिंगल डबल ठेवणं हे फार महत्त्वाचं आणि ते पुढच्या 3ही षटकांमध्ये निश्चितच करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या त्या 16. संदेश गोंधळी मैदानात 4 चेंडूंमध्ये 4 धावांवरती तो खेळतोय. शुभम त्याच्या साथीला आलाय. 3ऱ्या षटकात आणखी एक वेगवान गोलंदाज सूरज केणे. कल्याण बदलापूर भिवंडी रायगड गटाची फायनलची मॅच, महामुकाबला. ग्रामीण विभागाचा विचार केला तर या 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन खेळपट्टीवरती चेंडू घरंगळतोय. वेगाने टाकला होता चेंडू. बॉडी लाईन बॉलिंग करण्यात नेहमी यशस्वी ठरत असतो तो सूरज केणे आणि सुरुवात देखील पहिल्या चेंडूची त्याने तशीच केली. पुढील चेंडू दूर ठेवला. थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला. लेनचा खूप चांगला वापर केला आहे म्हणजेच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज केणे. दोन्ही चेंडून बघतो की संदेश समोर त्यांनी टाकलेत निर्धाव. गुड बॉलिंग आणि गुड ट्राय. आपण बघतो की गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज केणे. एक अटॅक करावा लागेल आता. 3रं षटक चालू आहे.
आतापर्यंत धावा आहेत त्या 16. सूरज केनेने सुरुवात चांगली केली आपल्या तिसऱ्या षटकाची. 3 नवे गोलंदाज ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला मिड विकेटच्या दिशेनं. बॉल चालला डीप मध्ये. अवघी एकच धाव. संयम आतापर्यंत दाखवला. विकेट्स आल्या त्या कारणास्तव थोडा दबावात आहे, परंतु एका बाजूनं आक्रमण होणं देखील जीवदानी बामणडोंगरी संघासाठी फार महत्वाचं आहे. कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड गटाचा आपण विचार केला तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 1,55,000 व आकर्षक ट्रॉफी, आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 1,25,000 व आकर्षक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. आणि त्यासाठी चालू असलेला महासंग्राम. प्रत्येकाचं लक्ष लागलंय. ठाणे जिल्ह्यातील गोरसई ब आणि त्यांच्या विरोधात रायगडातील जीवदानी बामणडोंगरी. समोर खेचलाय फटका. शुभमच्या बॅटमधून हा स्ट्रेट ड्राईव्ह होता, परंतु जास्त धावा मिळत नाहीयेत. फिल्डिंगचा सेटअप चांगला ठेवला कॅप्टनने. संदेशचं मी त्यासाठी विशेष कौतुक करेल. गोलंदाजाला ठाऊक आहे एक्झॅक्टली आपले फिल्डर कुठे प्लेस केलेले आहेत, त्यानुसार मात्र गोलंदाजी सूरज केने देखील करतोय. पवन केनेने तर पहिल्या षटकात फक्त एकच धाव दिली. भावेचं थोडं लांब लचक षटक होतं, परंतु त्याच्या गोलंदाजीमध्ये विकेटही आली. पाठलाग केला होता चेंडूचा. विकेट किपरने एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली होती या चेंडूवर. आणखी एक निर्धाव चेंडू. डॉट बॉलचं पर्सेंटाईल घातक ठरेल जीवदानी बामणडोंगरी टीमला. आणखी एक निर्धाव चेंडू. 18 वरती 2. फायनल मॅच चालू आहे. आक्रमण कधी होणार याची उत्कंठा प्रत्येकाला लाभलेली आहे. भले बॉलिंग अटॅक तगडा आहे जीवदानी बामणडोंगरी संघाचा, परंतु लक्ष देखील तेवढंच असायला हवं जे माफक ठरू शकतो. गोलंदाजांना एक आत्मविश्वास देऊ शकतो. दिला भिरकावून बॉल. येतोय दमदार षटकार. माहेबन युअर पर्सनल पॅराडाइज. संदेश गोंधळीच्या बॅटमधून दे घुमाके षटकार. नक्कीच या चषकाची अलग आहे लेवल असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मी सध्या प्लेअर डगआउट मध्ये आहे आणि डगआउट मध्ये आपल्या बरोबर सध्या जोडला जातोय टीमचाच कॅप्टन आहे तेजस मात्रे. तेजस, सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे आणि शेवटच्या बॉलवर शेवटी संदेशने ते बंद झुगारले. एक षटकार आलाय. काय वाटतं किती टार्गेट सेट करायला पाहिजे या मॅच मध्ये? 24 झाला आहे. अजून 12 बॉलात 30 रन आले. 30 रन तरी डिपेंड करायला भेटेल आम्हाला. 30 धावा अजून आल्या पाहिजे. म्हणजेच तुला असं वाटतंय की 54-55च्या आसपासचं टार्गेट जे सेट होईल ते या मॅच मध्ये, फायनलच्या मॅचचं प्रेशर दोन्ही टीमकडे समान असतं. या मॅच मध्ये ते प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होईल? नक्कीच होईल. बिल्ड करण्याचा प्रयत्न होईल. 50 पर्यंत गेल्या बॉलरना पण चान्स राहतो डिपेंड करण्यासाठी. आणि बॉलिंग अटॅक आमचा चांगला आहे, त्याच्यामुळे हे 2 बॅट्समन आमचे अजून चांगलेच आहेत. त्याच्यामुळे आम्ही या 12 बॉलात 25 + 30 रन तर आम्ही नक्कीच काढू. या 12 बॉल मध्ये 25-30च्या आसपासचं टार्गेट सेट करायचंय. परंतु ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो या स्पर्धेची, एक वेगळा गट तुमच्यासाठी प्रस्थापित करण्यात आला होता. तिथे भरघोस पारितोषिक आहेत. शेवटी प्रत्येकाचं स्वप्न असते या स्पर्धेमध्ये खेळत असताना. परत एक वेळा शेवटच्या दिवशी तोच प्रश्न आहे, एक ती स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटतंय? नक्की स्वप्नपूर्ती झालेली आहे. इथे खेळण्याला एंट्री भेटली तेच आमचं भाग्य आहे. आणि एंट्री भेटून आम्ही फायनलचा सामना खेळायला आम्हाला भेटते ते आमचं खूप नशीब आहे. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं हा टुर्नामेंट खेळून ही ट्रॉफी जिंकावी. तोच स्वप्न बाळगून आम्ही इथे आलो आहेत आणि नक्कीच आमचं स्वप्न पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय. चला, याच्यासाठी शुभेच्छा आहेत. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षामध्ये. पाहूया कुठल्या टीमचं स्वप्न पूर्ण होतंय, स्वप्नपूर्ती होतीये आणि कुठला संघ त्या ट्रॉफीवर नाव कोरतोय. धन्यवाद. व्यासपीठावर आत्ताच सन्मान्य दानशूर व्यक्तिमत्व मोसम पाटील साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे मोसम पाटील साहेब. जसं आपण आपल्या विभागात आपण नेहमीच बघतो की आतापर्यंत 79 बाईक आयुधांच्या सन्मानार्थ काशीनाथ पाटील यांनी मात्र पुरस्कृत केलेले आहेत. तसंच एक व्यक्तिमत्व जे मात्र आज आपण बघतोय की गोरसाई संघाने त्यांनी पुरस्कृत केलं आहे. आणि भिवंडी विभागात सुद्धा आम्ही बऱ्याच क्रिकेट टुर्नामेंटला बघतो की मोसम पाटील साहेबांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत केली जाते. ते गोरसाई संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य मोसम पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा भावेश पवार बाउन्सरने इथे सुरुवात करतोय, परंतु अतिरिक्त उसळी होती त्या कारणास्तव इट्स व्हाईट बॉल कॉल. थोडा नाराज आहे भावेश, परंतु रिव्ह्यू त्याने घेतलेला नाहीये, चॅलेंज केलेला नाहीये. पंचांचा निर्णय त्याने मात्र इथे स्वीकारलाय. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. टणक खेळपट्टी आणि तिचा फायदा आतापर्यंत उचललाय. कॅप्टनने सांगितलं 20-25 पाहिजेत या 2 षटकांमध्ये.
फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह, गॅपमध्ये असलो की बॉल चाललाय घरंगळात स्वीपर कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. गरज आहे धावांची. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. व्हॉट अ बॉल. काय कमालीचा चेंडू आहे. पडल्यानंतर टेक ऑफ घेत असताना बाउन्सर परफेक्टली एकदम ऑस्टमच्या बाहेर बीट केलं बॅटर, लेफ्टी बॅटर संदेश गोंधळीला. सलामीवीर आहे शुभम होता स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही लेफ्टी बॅटर आहेत सध्या. 27 धावा झाल्यात. अपेक्षा आहेत कर्णधाराला की या उर्वरित चेंडूंमध्ये 20 धावा तरी यायला हव्यात. पुन्हा कडक बाउन्सर इथे टाकलाय आणि इट्स अ नो बॉल कॉल. पंचांचा निर्णय आला आणि त्याला मात्र चॅलेंज केलंय भावेश पवारने. बाउन्सरचा वापर इथे सातत्याने करतोय भावेश पवार. कालही आम्ही उल्लेख केला, भावेश पवार एखाद्या इंजिनियरला देखील अँगलचा चांगला वापर करता येत नसेल तेवढा चांगला वापर भावेश पवार नेहमी करतो. अँगल प्लस बाउन्सर चांगला वापर भावेश कडून. परंतु पाहूया आता निर्णयाला चॅलेंज केलंय. काय निर्णय तो तिसऱ्या पंचांचा. भव्य क्रिकेटची स्पर्धा, साहसाचा महासंग्राम, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, कल्याण बदलापूर भिवंडी रायगड गटातील फायनलची मॅच चालू आहे. या अगोदर 40+ ग्रामीण संघातून गोळवली संघ चॅम्पियन राहिला आणि या मॅच मध्ये जो विजेता असेल त्याला पुढच्या वर्षी देखील संधी देण्यात येईल. डिसिजन पेंडिंग आहे. भावेश पवारनं चॅलेंज केलंय पंचायतच्या निर्णयाला. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 1,55,000 व सर्वांना भावणारी ट्रॉफी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000 व आकर्षक ट्रॉफी. मंचावरती ज्या नावाने हा संघ खेळतो आप्पा एंटरप्राइजेस गोरसईब ते पुरस्कर्ते सन्माननीय मोसमजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय मात्र आलेला आहे नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. खरं तर दुसऱ्या षटकात देखील भावेश पवारच्या विरोधात धावा आलेल्या आहेत. आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय सेकंड बाउन्सर आणि त्या कारणास्तव हा नो बॉल कॉल करण्यात आलाय. चांगला निर्णय पंचांकडून. फ्रीटची नामी संधी आहे. जीवदानी बामणडोंगरी संघाला धावा पाहिजेत. एक मोठं लक्ष उभारावं लागेल गोरसई ब संघाच्या विरोधात या फायनल मॅच मध्ये. 28 झाल्या. 4थं षटक चालू आहे. आतापर्यंत भावेश पवारच्या विरोधात धावा आल्या तर 19 एक विकेट त्याने घेतले. फ्रीटचा बॉल होईल का आक्रमण. पाय टाकला होता यॉर्कर बॉल खोदून काढलाय समोर लॉंग ऑफला. काय गोलंदाजी करतोय भावेश पवार. पा बाउन्सर नंतर यॉर्कर सोपं काम नाहीये प्रसाद सर. इतकं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते. पा फायनल मॅच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची आपण खेळतोय. जबरदस्त प्रेशर आहे, दबाव आहे आणि या दबावामध्ये देखील भावेश पवारचा खेळ निखरतोय. फ्रीटचा बॉल होता यॉर्कर टाकला फक्त सिंगल घेण्यास भाग पाडलं फलंदाजाला. 29 झाला. 29 थोडा थांबलाय. रनअप मध्ये चुकी. 20 धावा आतापर्यंत भावेश पवारच्या विरोधात आल्यात. 29 संघाच्या आहेत. 4थं षटक चालू आहे. 5 ओव्हर मध्ये कितपत पोहोचणार जीवदानी बामणडोंगरी हा संघ. रणवीर 11 राहुलभाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ या स्पर्धेत खेळतोय. 29 धावा. फुल टॉस मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने पवन आणि ते झेल घेतला जातोय. फलंदाज बाद होईल आणि बॅटिंग टीमने मात्र इथे वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया निर्णय आता काय असेल पंचांचा. चॅलेंज केलंय. विकेट तर आलेली आहे. पाहूया आता नो बॉल असेल तर विकेट नसेल पुन्हा संधी मिळेल फलंदाजाला. या अगोदरचा देखील फ्रीटचा बॉल होता. यॉर्कर बॉल टाकला भावेश पवारने. लोअर फुल टॉस बॉल आणि रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय आणि आपल्या स्क्रीनवरती ही येतं विकेट. बाद होईल फलंदाज. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. भावेश पवारच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये देखील भावेश पवारची. प्राईड ऑफ भिवंडी. अनेक टोपण नाव आहेत या खेळाडूला.
नेहमी चर्चेत राहिलेला हा खेळाडू आहे आणि त्याने विकेट मात्र घेतलेली आहे संदेश गोंधळीची. नवीन फलंदाज मैदानावरती संदेश पाटील. धावांची गरज आहे जीवदानी बामणडोंगरी संघाला. कर्णधाराने आवर्जून सांगितलं तेजस मात्रेने की या स्पर्धेमध्ये आम्ही खेळतोय, संधी आम्हाला मिळाली, हे आमचं भाग्य, फायनलची मॅच खेळतोय हे आमचं नशीब, परंतु आता कर्म करावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील आणि त्यांना गरज आहे. बॉलिंग युनिट चांगला आहे परंतु त्यांना एक धाव संख्या हवी आहे जिथे ते गोरसई ब च्या विरोधात टफ फाईट करू शकतात. अटॅक आहे चांगला परंतु त्यासाठी स्कोर देखील हवाय. किमान 45 ते 50 च्या आसपास. 8 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावा झालेल्या आहेत. भावेश पवार सातत्याने प्रत्येक चेंडूवरती अगदी फिल्डिंगचा सेटअप मात्र बदलतोय प्रत्येक फलंदाजासाठी. ऑन स्ट्राईक संदेश. भावेश पवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा पवन येतोय चेंडूच्या दिशेने. फक्त एकच धाव. संधी नाहीये दुसरी धाव घेण्याची. सिंगल आले आणि या सिंगलने जीवदानी बामणडोंगरी संघाची धाव संख्या 30. 3 विकेट गेल्यात. कंट्रोल ठेवलाय जीवदानी बामणडोंगरी संघाला. निर्णय घेतला संदेश केणेने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा आणि तो रास्त ठरवलाय. पहिल्या षटकातच पवन केणेने फक्त 1 धाव दिली. भावेश थोडा महागडा ठरलाय परंतु एवढ्या धावा वाटत नाहीये स्कोरबोर्ड वरती. 30 झाल्यात. 7 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे. फायनलची मॅच आहे, सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड गटात कोण विजय होणार, कोण चॅम्पियन ठरणार. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा गतवर्षी कानपोली संघ चॅम्पियन होता. इथे चुकी केली भावेश पवारने. नो बॉल कॉल केलाय आणि ते नो बॉल +1 अशा 2 धावा. भावेश पवार नक्की करतोय काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. हाच तो खेळाडू आहे काल ड्रॉपसिनचा पुन्हा एकदा हिरो झाला. रेस्ट ऑफ इंडियाच्या विरोधात त्याने सामना जिंकून दिला. रोमांचक लढत होती. 70-70 यूट्यूब चॅनलवरती तब्बल 1,25,000च्या वरती प्रेक्षक वर्ग जोडले गेले होते आणि तोच भावेश पवार जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात फायनल मॅच मध्ये चुका करताना दिसतोय. हाच क्रिकेटचा खेळ. 32 वरती 3. पुन्हा यॉर्कर इथे टाकलाय. फ्रीडचा बॉल अपील करून चालणार नाही. एकही धाव दिलेली नाहीये फ्रीडच्या बॉल वरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय जीवदानी बामणडोंगरी संघाचा आणि धावा झाल्या त्या अवघ्या 8च्या सरासरीने 32. सरासरी एकदम माफक आपण बघतोय समीर. 32 धावा धावफलकर, 3 गडी बाद. बाबेशची 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला. 23 धावा खर्च करून 2 विकेट काढल्या. पण जसं संघनायकाचं मत आहे, त्याची अपेक्षा आहे की किमान 50 धावा तरी धावफलकर असायला हव्या जेणेकरून एक या मुवमेंटला सुद्धा चांगली फाईट देऊ शकतो. मगाशी आपण बघितलं की त्याने मात्र उल्लेख केला की 60 आणि 60च्या पलीकडे धावा जर येतील तर निश्चित आम्ही या धावसंख्येचा डिफेंड करण्याचा प्रयत्न करू, सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. पण तेवढा समाधानी सुद्धा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी मिळणं आणि संधी मिळाल्यानंतर आपला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणं आणि त्यामध्ये समाधी राहणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप रेअरली कुठल्या खेळाडूकडनं अशा गोष्टी ऐकायला मिळतात की अंतिम फेरी जिंकणं. आणि कारण समोर एवढा तगडा संघ आहे, चांगला संघ आहे, मजबूत. षटकात जिद्दीनं आणि साहसानं खेळावं लागेल ते फलंदाजांना. किशोर काय पायात बॉल टाकला होता. परफेक्ट यॉर्कर होता. बॅटची कडा घेऊन बॉल चालला मागे. फाईन लेगला वेगाने फिल्डर येतोय परंतु आता 2 धावा घेतल्यात. गरजेचे आहेत धावांसाठी. धाव सध्या मैदानात चालू आहे. जीवदानी बामणडोंगरी संघाच्या शुभम आणि संदेशची धावा झाल्या त्या 34. प्रत्येक चेंडू महत्वाचा या षटकातील. टार्गेट कितपर्यंत सेट केलं जाणार, सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कोण जिंकेल, जीवदानी बामणडोंगरी की मात्र गोरसाई ब. दोन्ही महासत्ता आहेत आणि महासत्ता साहसाच्या महासंग्रामात फायनलमध्ये महामुकाबल्यामध्ये एकमेकांच्या विरोधात भिडत देत असताना डबल आले पहिल्या चेंडूवर. लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकला नाही. मोठ्या फटक्यामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चालला. गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. मोठे फटके अजिबात आलेले नाहीयेत. या सत्राचा आपण विचार केला तर आर्यन नाईकनेच 2 चौकार मारलेत आणि 1 षटकार संदेश गोंधळीच्या बॅटमधून आलाय. फायनल मॅच मध्ये पहा, अगोदरच्या फायनल मॅच मध्ये 40+ मॅच मध्ये 85 धावा आपण पाहिल्या. काय फलंदाजी केली अमित गायकरने, परंतु या मॅच मध्ये धावा थांबवल्यात. 89 होत्या. 90चं टार्गेट चेस करायचं होतं काटेईला. समोर खेचलाय. गरज आहे फटक्यांची. बॉल चाललाय लॉंग हॉपच्या वरतून. फलंदाज शुभमच्या बॅटमधून येतोय. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज. षटकार.
यायचं आहे लवकरात लवकर. दोन्ही टीमचे कॅप्टन त्विषा, अर्जुन 11 डायगर आणि आदित्य 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचंय. षटकार आलाय महत्वाचा शुभमच्या बॅटमधून आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत एकाने काम होणार नाही, असेच मला मारायचे आहेत. या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचला 42 वर 42. अंतिम षटक, 3 चेंडू शिल्लक आहेत. किशोरच्या विरोधात शुभमने आक्रमण केलंय. 50 पर्यंत पोहोचतील का? परफेक्ट यॉर्कर, परंतु इम्पॅक्ट थोडा बाहेर आहे. पंचचा इशारा तसाच आलाय. नाबाद घोषित केलंय. 2 धावा इथे घेतल्या जातात. आता 44 झाल्यात. पायचीची अपील झाली होती लेग बायच्या स्वरूपात. या 2 धावा, स्कोर 44-44. 2 चेंडू शिल्लक आहेत. शुभमचं आक्रमण चालू आहे किशोरच्या विरोधात. किमान 50 एक न्यूमेरिकल फिगर टेन्शन देऊ शकतं गोरसई बी संघाला. आणि आपण जी सातत्यानं चर्चा करतोय बामणडोंगरीचा बॉलिंग अटॅक, तेवढाच ताकदीचा आहे गोरसई बच्या विरोधात देखील. फुल टॉस बॉल, पाहूया कितपत गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतो आणि ते मात्र विकेट येते. योगीराज बिल्डअप्स अँड डेव्हलपर्स विकेट. फलंदाज बाद शुभम. धाव संख्या 44. रतनबुवा पाटील स्मृती चषक, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मैदानात दाखल झाला कल्पेश ठाकूर. शुभम नाराज आहे कारण एक षटकार मारल्यानंतर स्वतःशी इरादे त्याने पक्के केले होते की आणखी आक्रमण करायचे, मला किमान 50 पर्यंत पोहोचायचंय, परंतु आता 44 वरती 4. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, त्यावरती होईल का आक्रमण? मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. किमान 50 पर्यंत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 10 ची सरासरी. मजा येईल मॅच मध्ये. कल्पेश ठाकूर एक्सपिरियन्स प्लेअर आहे. गोलंदाजी करतो किशोर कदम. या षटकात आतापर्यंत धावा आल्या त्या 10. फायनलची मॅच चालू आहे. कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड गट 12 संघ खेळले आणि या 12 संघातून 2 संघ ठाणे विरोधात रायगड. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा बॅटची कडा घेऊन विकेट कीपर कॉल करत होता. बॉलरचाच आज झेल आहे. बॉलर पोहोचण्याचा प्रयत्न केला किशोरने, फेक झाले आणि ते 3 धावा चोरल्यात दोन्ही फलंदाजाने शेवटच्या चेंडूवरती. या धावा फार उपयुक्त ठरतील. 47 धावा झाल्या जीवदानी बामणडोंगरी संघाच्या. रणवीर 11 या नावाने हा संघ खेळतोय आणि आता अप्पा एंटरप्राइजेस गोरसई ब संघाला धावा करायचे 5 ओव्हर मध्ये विजयासाठी. 48-48. तर आपल्या मंचावर नुकतंच आगमन झालेलं आहे मौसम शेठ पाटील यांचं. लँडलॉर्ड ऑफ भरोडी अशी त्यांची ओळख भिवंडी जगताला आहे आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत मौसम शेठ पाटील. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्याच बरोबरीने विष्णू शेठ पाटील, ज्यांची एक नुकतीच मोठी स्पर्धा मानकुलीच्या क्रीडांगणावर संपन्न झाली. असे विष्णू शेठ पाटील, माजी सरपंच भरोडी. त्याचबरोबर संदीप पाटील, समाजसेवक प्रेमनाथ पाटील यांचं भरोडी भिवंडी मधून इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तसेच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनातील एक महत्त्वाचे घटक स्वप्नीलजी मुणगेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. आज या क्रीडा स्पर्धेच्या म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 21वे पर्व आणि 21व्या पर्वातील हा महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय.
रायगड भिवंडी गटातील मात्र अंतिम फेरीचा सामना. एका बाजूला ज्या संघाच्या नावाची चर्चा सातत्याने मागील काही वर्षात रायगडामध्ये पाहायला मिळाली, ठाण्यामध्ये पाहायला मिळाली, तो जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं संघ पाहायला मिळतोय भिवंडीतून सुरुवात झाली आणि आता महाराष्ट्राच्या ग्रामीण गटातील आघाडीच्या संघांमध्ये सातत्याने नाव घेतलं जात आहे ते म्हणजे गोरसई. गोरसई ब विरुद्ध जर पाहिलं तर बामणडोंगरी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पहिला डाव ज्या वेळेला संपला बामणडोंगरीने बॅटिंग करायला आले होते आणि बामणडोंगरी संघाने धावा केली या ठिकाणी 47 करायच्यात 48. ही पहा, ही खेळपट्टी सध्या तुम्हाला दाखवली जाते. अतिशय चांगली खेळपट्टी. आज 13वा दिवस आहे आणि खेळपट्टीमध्ये एकही क्रॅक तुम्हाला पाहायला मिळणार नाही. रात्री 2-3 वाजता सामन्या संपल्यानंतर देखील या खेळपट्टीची निगा राखली गेली आहे आणि ही खेळपट्टी बनवण्यामागे आकाश मात्रे आमचे जवळचे मित्र आहेत घेसरचे, त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. त्यांना चांगली साथ सगळ्या जयदुर्गा माता क्रिकेट मंडळ काटईची लाभलेली आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. राज पाटील यांनी चांगली रोलिंग केली आहे त्याच्यासाठी आणि खऱ्या अर्थाने राज पाटील यांचं देखील कौतुक. आणि त्यातल्या त्यात संदीप फुटाणे म्हणजे सँडी जो एक चांगला खेळाडू आहे टीम काटईचा, त्याच्या माध्यमातून देखील मेहनत घेत असताना ही खेळपट्टी तुमच्या समोर बनवण्यात आली आहे आणि खास करून आकाश मात्रे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय चांगली खेळपट्टी. आणि चेतन मात्रे नांदिवलीचे आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून आउटफील्डमध्ये भरपूर मेहनत घेतली. चेतन मात्रे, हॅट्स ऑफ टू यू. तुम्हाला देखील खऱ्या अर्थाने कौतुकांचा वर्षाव तुमच्यासाठी देखील झाला पाहिजे. आणि मागील वर्षी देखील आपण एक चित्रफित पाहिली होती, ज्या पद्धतीमध्ये हे ग्राउंड होते, ग्राउंड खेळण्यालायक नव्हतं, परंतु खऱ्या अर्थाने जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यानंतर एक मोठं नवनिर्माण झालं. आणि नवनिर्माण म्हणजेच काय तर ही स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी, हे संपूर्ण स्टेडियम इथे बनवण्यात आलं आणि त्याच्यासाठी जयदुर्गा माता क्रिकेट मंडळ काटईचं सगळ्यात मोठं योगदान आहे. पहा, खेळपट्टी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे, एकही क्रॅक नाहीये. 13 दिवस झालेले आहेत. पाटा टणक अतिशय चांगली अशी खेळपट्टी सध्या तुम्ही पाहताय आणि या खेळपट्टीची चर्चा सध्या अखंड भारतभर विश्वामध्ये होते. त्याचं कारण आहे ही खेळपट्टी बनवण्यामागे आकाश मात्रे घेसर, संदीप फुटाणे सँडी, चेतन मात्रे, राज पाटील यांनी केलेली रोलिंग, संपूर्ण जयदुर्गा माता क्रिकेट मंडळ काटई यांनी घेतलेली मेहनत. त्याचमुळे हा क्रिकेटचा महासंग्राम आता अंतिम टप्प्यामध्ये आपण घेऊन येतोय आणि त्याला सगळ्यांना मार्गदर्शन लागलंय ते मात्र अनंत पाटील, जे नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर तकदीर काळन यांची संपूर्ण टीम, हे तुटणे ग्रामस्थ ज्यांनी ही मेहनत घेतली आणि त्यामध्ये अंकलेश काळन यांचा मी उल्लेख करेन, दिगंबर काळन यांचा मी उल्लेख करेन, देवा भंडारी यांचा मी उल्लेख करेन. या सगळ्यांनी मेहनत घेत असताना या खेळपट्टीसाठी आणि या संपूर्ण ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतली. इंद्रजित काळन यांचा मी उल्लेख करेन, प्रेमनाथ काळन यांचा उल्लेख करेन, ज्यांच्या माध्यमातून मेहनत घेत असताना ही खेळपट्टी आणि संपूर्ण ग्राउंड बनवण्यात आलं. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. धन्यवाद कुणालजी दाते सर. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पहिल्या डाबात आपण प्रसादजी परब आणि समीरजी सोमणी सरांना आपण ऐकत होतात. जाऊयात या मॅचच्या महत्त्वपूर्ण क्षणाकडे, कारण या गटातील फायनल मॅच जिंकणार कोण, अख्ख्या रायगडाचं लक्ष लागलंय, ठाण्याचं लागलंय आणि अख्ख्या महाराष्ट्राचं सुद्धा लागलेलं आहे. दुसऱ्या डाबाला सुरुवात होते. षटक घेऊन दाखल होतात गोलंदाज आदित्य दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर सूरज. पहिला बॉल चांगला होता, त्याला सन्मान दिला, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला, सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलाय आणि पहिल्याच बॉलवर धाव घेतली गेली आहे. सुरुवात झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. एका धावेने खातं उघडलंय. महत्वाचा सामना आहे, ग्रँड फिनाले आहे, फायनल मॅच आहे. जो संघ जिंकेल तो त्या गटातून विजेता संघ ठरणार आहे. कल्याण बदलापूर भिवंडी रायगड गट. पारितोषिक देखील 1,55,000 रुपयाचं. द्वितीय पारितोषिक 1.25 लाख रुपयाचं आहे, 1,25,000 आणि त्यातल्या त्यात मालिकावीरासाठी ती एक बाईक देखील दिली जाणार आहे कल्याण भिवंडी रायगड गटामध्ये आणि त्याची आता चर्चा सुरू झालेली आहे. या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर सिंगल टार्गेट आहे या मॅच मध्ये 48. पुन्हा एकदा आदित्य. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, कव्हर पॉइंटला खेळलाय, सर्कल भेदलाय, सर्कलच्या वरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. मुक्ता चौकार. शेवटच्या क्षणाला फक्त स्ट्रोकला चेक केलं, कट केला, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. ही खासियत आहे या बॅटरची. संयम दाखवतो, आक्रमक देखील होतो. सुरुवात झाली आहे धडाक्यात. आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. फलंदाज संदेश
केनेच्या बॅटमधून. संदेश केणे टीमचे नायक देखील आहेत. आदित्य, मागील काही वर्षात जर पाहिलं तर या खेळाडूने देखील बामणडोंगरीसाठी खूप चांगली कामगिरी केली आणि आघाडीच्या संघांमध्ये बामणडोंगरी आज आपल्याला पाहायला मिळतात. कारण आज फायनल खेळत आहेत या मानाच्या स्पर्धेची. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. हे स्पर्धेत स्वागत आहे श्याम पाटील यांची ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी. आपलंही मनपूर्वक आभार. आणि चंदूजी, ते नेता पडल्यानंतर तुम्हालाही काय वेगळं सांगायची गरज नाहीये काय काय घडतं, परंतु या टीमकडे अजून महत्वाचे खेळाडू आहेत. या टीमकडे मातब्बर खेळाडू आहेत. या टीमकडून ती अपेक्षा आहे धावा करण्याची. पहिले कदाचित बॅट लागलेली असावी. यॉर्करचा प्रयत्न होता आणि फुलर लेनचा बॉल चारी मुंड्यात चीत केलाय. बॅटरला पाहूया पंच काय सांगतायत. बेल्स आता परत एक वेळा ब्रेक झाली आहे, त्याच्यामुळे लगेचच बेल्स पाठवायचे. ओ, काय बॉल होता. परफेक्ट यॉर्कर. बॅट खाली येण्या अगोदर मात्र संघनायक टीमचा नेता पडला. फलंदाज बाद. विकेट आली आहे. इकडे जवळ लक्ष तेवढंही मोठं नाहीये, परंतु बामणडोंगरीकडे देखील अटॅक आहे. मग आज रायगडात मातब्बर संघ म्हणून गेल्या काही वर्षात हे नाव का आहे तेजस आणि कंपनीला दाखवावं लागणार आहे. आणि एक महत्त्वाची विकेट त्यांनी इकडे घेतली आहे. म्हणजे सुरुवातीला थोडासा दबाव बामणडोंगरीने देखील या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलेला आहे. बॅटर हिट विकेट झालाय. बॅट लागली सर्वप्रथम त्याची आणि त्याच्यानंतर यष्ट्यांचा वेध. पाचवा बॅटर असा ठरलाय जो हिट विकेटच्या स्वरूपात आउट होतोय. आणि त्यानंतर बॉलही लागला यष्ट्यांना जाऊन. मोसम शेठ पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. विष्णू शेठ देखील आलेले आहेत. मोसम शेठ म्हटल्यानंतर भरोडीचे लँडलॉर्ड म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. भरपूर दिग्गज असं व्यक्तिमत्व आहे मोसम शेठ पाटील आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे. काशीनाथ काना पाटील यांच्या जवळचा मित्र म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. विष्णू शेठ देखील आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून नुकतीच स्पर्धा संपन्न झाली. अनिल पाटील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी चर्चा होते. आणि मोसम शेठ म्हटल्यानंतर दिलदार असे व्यक्तिमत्व भरोडीवरून इथे खास उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे कारण त्यांना माहिती आहे गोरसे या भिवंडी परिसरातला संघ आहे आणि त्यांच्याच नावाने हा संघ इथे खेळतोय. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी चे प्रोप्रायटर आणि अप्पा एंटरप्राइजेसच्या नावाने सध्या मैदानामध्ये गोरसई ब हा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर विकेट गमावल्यानंतर 5. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मेघनाथ केने. मेघनाथ, डावाला सावरावं लागेल. सुरुवातीला पडझड तर झाली आहे, महत्वाची विकेट आली आहे, परंतु लक्ष तेवढंही मोठं नाहीये. मजा येईल जर या ठिकाणी विकेट देखील येत राहिल्या. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. कळवार पद्धतीने ऑन साईडला फक्त ढकलला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि धावसंख्येला सुरुवात त्यांच्या वैयक्तिक मात्र या ठिकाणी करतायत. हलक्या हाताने बॉलला ढकललं मेघनाथने. मेघनाथ आणि मेघराज आई खेळाडू या टीम मध्ये. पवन केनेचा भाऊ मेघराज, परंतु सध्या मेघनाथ केने फलंदाजीसाठी आलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6 आणि आता मेघनाथ आलाय तो संदेश केनेचा भाऊ आहे. म्हणजे भरपूर बंधू याही टीम मध्ये आहेत. तर चांगलं कॉम्बिनेशन गोरसे बी कडे. आदित्य, चांगला बॉल पुन्हा एकदा ढकलला मात्र या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने, परंतु जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत धाव मात्र कंप्लीट केली आहे. दबाव बनवलाय. चौकार आला खरा, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी बामणडोंगरी सुद्धा करते. कलात्मक क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट सध्या मैदानामध्ये. एक चौकार आला तो मात्र अवे फ्रॉम द बॉडी कट केला. तिथून 4 धावा वसूल केल्यात आणि त्याच्यानंतर थांबवलंय. उदय मुंडे तिथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काशीनाथ काना पाटील साहेब तिथे पाहायला मिळतात. सध्या या मॅचवर सगळ्यांचं फोकस आहे, नजर आहे. काशीनाथ काना पाटील यांचा संघ आदित्य 11 नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन देखील असेल.
यावेळेला बिग हिट केला जरूर आहे. पाहूया, टायमिंग नाही झालाय. फटका खेळायचा होता मिड विकेटला, परंतु आदित्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्वाच्या विकेट घेत असताना सांगतायत बामण डोंगरीकर, आम्ही सुद्धा या ठिकाणी जिंकण्यासाठी चालू आहे. पहिल्या षटकात चांगली चुरस पाहायला मिळाली आहे आणि इकडे योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट आली आहे. मोठी विकेट. प्रयत्न पाहिजे होते, विकेट येणं गरजेचे आहेत. पाठ टाकलेला बॉल होता, लॉफ्ट केला ऑन साईडला आणि संतुलन नव्हतं. ज्यावेळेला फटका खेळला त्यावेळेला डोकंही वर गेलं. जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. उंची जास्त गाठली आहे. बॉल त्याने डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला झेल इथे शुभम पाटीलने टिपला आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. आदित्य पाटील देखील नाव चर्चेमध्ये असतं. ज्या वेळेला जीवदानी बामण डोंगरे हा संघ खेळतो. रणवीर 11 च्या नावाने राहुलभाई पाटील यांच्या नावाने, त्यांच्या चिरंजीवाच्या नावाने मैदानामध्ये उतरलेला संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला मौसमशेठ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्पा एंटरप्राइजेस गोरसे बी. फायनल या दोन टीमच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळते. चांगला चुरशीचा सामना होईल हीच अपेक्षा सगळे प्रेक्षक सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. मेघराज येताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. विकेट तर आली आहे. मेघनाथ माघारी परतले. आता मेघराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना सूरज जोडीला आहेत खरे, परंतु 2 विकेट या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि ग्रामीण क्रिकेटची हीच खास बात आहे, कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, परंतु तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत अलर्ट राहावं लागतं. एक गाव आणि त्या गावातील 11 खेळाडू एका संघात. गावाच्या मानासाठी, सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि ज्या वेळेला या गावाच्या नावाचा टी शर्ट अंगावर चढवतो ना, एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. आणि पाठीराखे ज्या वेळेला आपल्यासाठी टाळ्या वाजवतात ना, तो आवाज ज्या वेळेला ऐकतो ना, त्याही वेळेला एक वेगळी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे, या क्रिकेटची एक वेगळीच खास बात आहे. आणि आज तेच क्रिकेट आपण पाहतोय या मानाच्या स्पर्धेमध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी ओमकार नाईक आलेले आहेत. हेही एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात खरे, परंतु पाहूयात कशी कामगिरी करतील. पहिला बॉल वेगवान होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर आहेत, रन नाही मिळणार. सुरुवात चांगली केली ओमकार यांनी. चांगली फिल्डिंग, चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून. पहिलेच माहिती आहे धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला जखून ठेवावं लागेल, शांत ठेवावं लागेल. सूरजला देखील आता सध्या शांत ठेवलं गेलं. एका सामन्यामध्ये मेघराजने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता, तो मैदानामध्ये आलाय, परंतु गोलंदाजी चांगली करतायत रणवीर 11 जीवदानी बामण डोंगरी. ओमकार या वेळेला फुलटॉस बॉल होता जरूर, परंतु खेळलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिकडे प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहे. थोडासा बाजूला बॉल गेला आणि जो जसा थ्रो येईल त्या अगोदर 2 धावा पूर्ण केल्या आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. नो बॉल टाकला, इथे वाचून राहावं लागेल. या गोष्टी टाळाव्या लागतील, चुका टाळणं गरजेचं आहे. डीप मध्ये आर्यनने काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला, भरपूर दूरपर्यंत तो घसरत गेला, बॉलला थांबवलं आणि त्यानंतर देखील धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु शेवटी नो बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या ट्रिपलने पुढे जाईल. 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 10 धावा. धावसंख्या आता आकार घेते. नेक्स्ट मॅचची हळूहळू आता तयारी सुरू झालेली आहे. मजा येईल नेक्स्ट मॅच मध्ये. त्विषा अर्जुन 11 डायघर या टीमचे संघ मालक तेजस पाटील आणि संदीपजी पावशे यांचा संघ. दुसऱ्या बाजूला आदित्य 11 या टीमचे संघ मालक काशीनाथ काना पाटील. दोन्ही मातब्बर संघ इन ऍक्शन असणार आहेत. पप्पू तोडकरचा देखील आगमन झालेलं आहे. ओहो, या वेळेला मात्र फटका खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर. काय पॉवर या ठिकाणी पाहायला मिळाली. आखू टप्प्याचा बॉल, उसळी होती, त्याचा फायदा घेतला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. माहेवन षटकार. बॅकफुटला जात असताना पंच केलं, हॅमर्ड केलं बॉलला. लॉन टेनिसवर ज्या पद्धतीने रॅकेट चालते अगदी तसाच फटका. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. काय हॅमर्ड केलं होतं पहा. साइड अँगल व्ह्यू तुमच्या समोर. चांगलं टायमिंग. सूरज, हा सूरज दुपारी चमकतो, हा सूरज रात्री चमकतो आणि आता त्याच्या बॅटमधून धावा येतात या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 16. याही वेळेला बिग हिट, आणखीन एक अफलातून फटका. काय टायमिंग आणि काय पॉवर याही वेळेला पाहायला मिळाले आणि हाही फटका सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. माहेवन सिक्सर. आतमध्ये ठेवला होता मिड ऑफ आणि त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हर खाली होता, लॉंग ऑफ खाली होता आणि म्हणूनच काय अजय जडेजा स्टँड मध्ये जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवला आणि काय हात खोलले, हात उघडले आणि पंख लावले या बॉलला. अजय जडेजा स्टँडच्या वरून बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी प्रॉपर षटकार. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर माहेवन सिक्सरच्या मदतीने. स्कोरबोर्डवर 22 धावा, 22 लॉस ऑफ 2 विकेट. आकड्यांचा खेळ सध्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात थोडासा दबाव निर्माण केला होता आदित्य यांनी, परंतु
हे लगातारचे 2 षटकार सूरज यांचे दबाव आता गोलंदाजांवर टाकताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली होती इकडे देखील, परंतु 2 षटकार खूप महत्त्वाचे या ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरे धावसंख्या 22 वर पाहायला मिळत आहेत. हे चढउतार चालूच राहणार आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, कमबॅक करतायत गोलंदाज. ऑलवर पद्धतीने ऑन साईडला खेळले हा बॉल आणि ज्या ठिकाणी 1 धाव मात्र मिळणार आहे. 23 धावा झाल्यात. या सिंगलच्या मदतीने हळूहळू धावसंख्येला आकार येतो. आता 23 झाल्यात म्हणजे इथून पुढे तुम्हाला 25 धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 48चं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर सूरज सांगतोय अगदी संयमाने खेळ करा. मिस सेट आहे, त्याच्या बॅटमधून धमाके होत आहेत, मोठमोठे फटके येत आहेत. फलंदाजीसाठी आलाय मेघराज केने, पवन केनेचा भाऊ आहे आणि मागच्या मॅचमध्ये त्याने एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जिंकला. चांगलाच खुश होता तो. त्याचे एक वेगळं स्वप्न पूर्ण झालं होतं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकत असताना. यावेळेला फटका समोर खेळलाय, परंतु फिल्डर डबल माइंड झाले. हा बॉल पुढे पकडायचा की मागे पकडायचा, आणि त्याच प्रयत्नात मात्र या ठिकाणी बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा जय पवार सरांनी केली आहे ओव्हर स्टेपिंगसाठी. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. टीव्ही अंपायरकडे डिसिजन पेंडिंग आहे. या चुका टाळाव्या लागतील याच्याविषयी चर्चा सातत्याने होते, परंतु फिल्डरने देखील चूक केली आहे. अंदाज बांधता आलेला नाहीये. लॉंग ऑनला तकदीरचा तो प्रयत्न फसला. तसा तकदीर पाहिला तर एक मोठा खेळाडू आहे, चांगला फिल्डर आहे, परंतु त्याच्याकडून देखील थोडीशी चूक झाली आहे. या सामन्याचं प्रेशर निराळच असतं. ज्याही वेळेला या स्पर्धेमध्ये, या ग्राउंडवर, या साहसाच्या महासंग्रामामध्ये तुम्ही उतरता, सोपं नाही आहे इथे काहीच. आणि तकदीरकडून ती चूक होते. 4 धावा मिळाल्यात. आता डिसिजन पेंडिंग आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. चेक लक्षात ठेवायचं, यानंतर जो ड्रिंक ब्रेक होईल त्याच्यामध्ये टॉस केला जाणार आहे. त्विषा अर्जुन 11 टायगर विरुद्ध आदित्य 11, दोन्ही संघाचे संघनायक रेडी राहा. 3 ओव्हरचा जो ड्रिंक ब्रेक असणार आहे त्यामध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. आपली लिस्ट अपडेट करून घ्यायची दोन्ही संघांनी. लिस्ट अपडेट करून आपण रेडी राहा. 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. थँक्यू. अगदी योग्य चेंडू कळवला जातोय. शहानिशा त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं आणि जय पवार यांनी तो कॉल देखील दिला होता. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या वेळेला फटका समोर खेळलाय. फिल्डर मात्र या वेळेला अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूवर गेले. म्हणजे जरी कॅच नाही झाली तर आपल्या बॉडीला बॉल लागेल याची काळजी मात्र त्यांनी त्या ठिकाणी घेतली. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 20 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले राहिलाय नावावर पूर्णपणे. बॅटिंग करणारा संघ अप्पा एंटरप्राइजेस गोरसई ब च्या नावावर. मोसम शेठ पाटील यांचा हा संघ आहे. लँडलॉर्ड ऑफ भरोडी, प्रसिद्ध उद्योगपती विष्णू शेठ देखील तिथे उपस्थित आहेत. माजी सरपंच भरोडीचे. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने. या क्रीडा नगरीमध्ये अनिल पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबरीने कालचा दिवस खूप मोठा होता अनिल पाटील यांच्यासाठी, कारण त्यांचे जे चिरंजीव आहेत नील अनिल पाटील यांना काल ती बाईक लागलेली आहे, ती जिंकलेली आहे त्यांनी बाईक. आणि काय योगायोग, खरबे साहेबांनी एकदम त्या बॉक्सच्या आतमधून एकच चिठ्ठी काढल्याने त्याच्यामध्ये नील अनिल पाटील यांचं नाव होतं. प्रेम पाटील देखील इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सर्व त्यांचा मित्रपरिवार, प्रेम पाटील, विष्णू पाटील यांचे बंधू आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 28 धावा करायचे आहेत. 20-18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुलरलेनचा बॉल होता. शेवटच्या क्षणाला बॉलला कापलं, चॉप केलं, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये तिथून सिंगल घेतली आहे. लेट कट करत असताना एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 29. अगदी पहिल्या षटकात जो दबाव होता दुसऱ्या षटकात हटवलेल्या बॅटरने आणि आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होऊ लागले. परंतु बामण डोंगरीला या ठिकाणी कमबॅक करायचं असेल तर विकेट मोठ्या प्रमाणावर घ्याव्या लागतील किंवा डॉट बॉलची संख्या वाढवावी लागणार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हो, त्या विकेट येणं गरजेचे आहेत. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट येणं गरजेचं होतं. असे मॅचेस हाय व्होल्टेज होतात या क्रीडा नगरीमध्ये. साहसाचा महासंग्राम आहे. नक्की मजा येईल या मॅचमध्ये. फुलरलेनचा बॉल होता, परत एक वेळा ढकललाय. असे फटके मोठे फटके येतात, परंतु इथे सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. सूरज चांगली बॅटिंग करतोय, त्याला माहिती आहे जास्त जोखीम घेऊन फायदा नाहीये. दबाव येऊ शकतो टीमवर. 2 धावा ऍड होतात. टीमची धावसंख्या 31. आता धावा करायच्या आहेत फक्त 17. दाद द्यावी लागेल सूरजच्या कॉलला. ज्या पद्धतीने बॉल म्हणजे कुठेही बॉल हातातून निसटला नव्हता, परंतु त्यावेळेला सुद्धा दुसरा धावेचा कॉल दिला. डेंजर एंडला ते स्वतः होते आणि पोहोचले सुद्धा.
31 धावा. समीकरण सोपं झालंय. 17 धावा करायच्या आहेत, परंतु संघर्ष पराकोटीचा होणं गरजेचं आहे. तो संघर्ष करावा लागेल बामणडोंगरी टीमला. परत एक वेळा फुल टॉस, हलक्या हाताने दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येत्या स्क्वेअर लेग पर्यंत धावत, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आर्यनने परत एक वेळा तो बॉल थांबवला. सूरज 2-2 धावा घेतोय. सूरजला माहिती आहे जास्त जोखीम घ्यायची नाही, त्याच्या विकेटचं काय महत्व आहे, आणि त्याचमुळे डबल बरोबर टीमची धावसंख्या 33. अगदी कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला 2 मोठे फटके त्यांनी सुरुवातीलाच मारले आणि त्यानंतर असं वाटतंय की आता आपल्याला मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही, आपण गॅपमध्ये चेंडू ढकलून सुद्धा धावा करू शकतो आणि तेच करण्याचा प्रयत्न सध्या सूरज तरी करतायत. 23,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत या सामन्याचा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आता उडवलाय बॉल, पिकअप शॉट, बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. येतोय महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. हा माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज, सिक्सर. आता उठवाले काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. 2 चेंडूवर संयमाने मात्र फक्त बॉल फुलटॉस होती तरी देखील ढकलले आणि आता वाटलं की आता आवाक्यात बॉल आलाय, फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगले क्रिकेट खेळतात. 10 चेंडूमध्ये 27 वर ते खेळतात. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, समय सूचकता दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामुळे आता मात्र केवळ 9 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एकदम सोपं होत चाललंय हे समीकरण. ज्या पद्धतीने सूरज मैदानामध्ये बरसलाय, मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर A1 पवनचा दर्जेदार खेळ पाहायला मिळाला होता. या टीमसाठी सूरजने देखील प्रत्येक वेळेला चांगलं योगदान दिलंय. सेन्सिबल क्रिकेटसाठी जाणला जातो सूरज. पहिले स्टार्ट देतो आणि नंतर आक्रमण करतो. परत एक वेळा हलक्या हाताने ढकललाय बॉल, पुश करा, खुश राहा. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, परत एक वेळा तो प्रयत्न यशस्वी होईल असं दिसतंय आणि 2 धावा घेऊन जाईल सूरज. टीमची धावसंख्या 41. अगदी समय सूचकता दाखवत असताना क्रिकेटचं परिपूर्ण पॅकेज या ठिकाणी पाहायला मिळते. कशी बॅटिंग करायची, कसा डावाला आकार द्यायचा, कशा सिंगल डबल घ्यायचे आणि कसे मोठे फटके मारायचे, हे सगळं काही समाविष्ट आहे सूरज केने यांच्या खेळीमध्ये. 48ची आवश्यकता होती या मॅच मध्ये. 41 झालेले आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे सूरज स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस बॉल, दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर धावतोय मिड विकेट पासून स्क्वेअर लेग रिजन पर्यंत. ती धाव तिथे सिंगल मिळताना दिसेल. सूरज टेबल स्ट्राईक आणि आता वेळ झालेली आहे थोडीशी विश्रांतीची. जाऊया परत एक वेळा आमच्या मुख्य व्यासपीठावर. हॅलो, मी सन्मान्य मोसम शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की प्लीज आपण यायचं दादा. आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण या. दोन्ही संघांना यायचं आहे. चला, वेळ घेऊ नका. ड्रिंक ब्रेकमध्ये आपण टॉस करणार. आपण असं ऑलरेडी सूचित केलं होतं दोन्ही संघनायकांना. आदित्य 11 संघाचा संघनायक उपस्थित आहेत. आकाश चिंदारिया एका बाजूला आणि टॉसची माहिती आय थिंक दोन्ही संघनायकांना आहे. रणजित फराटे एका बाजूला आपण बघतो संघनायक दिशा अर्जुन 11 टायगर. आकाश शिंदेने कॉल केला. माय हेवनच आलेला आहे आणि मोसम शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की हा कॉइन आपण गिफ्ट करायचा आहे संघनायकाला. अभिनंदन. मी विनंती करतो मोसम शेठ पाटील आपण प्लीज बसून घ्यायचं आहे. आकाश, टॉस जीता है, क्या डिसीजन? फील्डिंग करेंगे सर. शेवर का मैच है, आपको पता है. इसके पहले भी आपने इस टूर्नामेंट में खेला है, कई सालों से खेल भी रहे हो, लेकिन जो स्क्वाड इसके पहले हमने देखा था, जो टीम क्वालिफाई हो चुकी है सेमीफाइनल में, वो साइड कंटिन्यू रहेगी? कुछ चेंजेस इसमें किए हैं? हाँ सर, सेम साइड है, खाली केतन छोड़ के सिकंदर बट्टी ऐड हुआ है सर. कैसे फील कर रहे हो इस टूर्नामेंट में खेलने के बाद? एक माहौल, एक अच्छा रिफ्रेशमेंट मिलता है, अच्छा परफॉर्मेंस करने को मौका मिलता है. क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइज के बारे में? काफ़ी अच्छा लगता है ये टूर्नामेंट खेलने के लिए और काफ़ी वेट करते हैं टूर्नामेंट के लिए और विकेट्स, आउटफील्ड सब अच्छा होता है. एक्सपेक्टेशन क्या है टीम से, क्योंकि सेमीफाइनल मैच है, अगर जीत जाओगे सीधे फाइनल में प्रवेश करोगे? हाँ सर, कम से कम में रोकने की कोशिश करेंगे. सामने वाली भी टीम अच्छी है तो अपना बेस्ट देंगे. थँक्यू सो मच आकाश. रणजित, मागचे कित्येक वर्ष या स्पर्धेची उत्कंठा मला तुला सुद्धा लागली होती, कारण मोठ्या मोठ्या स्तरावर तू सध्या खूप चांगला दांडगा परफॉर्मन्स करतोय आणि त्यानंतर एका मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून वर्णी लागते, तर कसं फील करतोयस?
खूप भारी वाटतं. अशा मोठ्या टुर्नामेंटला कॅप्टनशिप भेटते, पण त्यासोबतच दबावसुद्धा असतो, प्रेशर असतो एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स करण्याचा, आणि तो आम्ही आत्तापर्यंत चांगला केलेला आहे. आणि आता सेमीफायनल जिंकून आम्ही सेमीफायनल जिंकण्याचा प्रयत्न करू, आम्ही फायनल खेळण्याचा प्रयत्न करू. रणजित, मी अजून एक गोष्ट विचारेन. एक मोठी स्पर्धा सध्या सुरू आहे, पण याच्या व्यतिरिक्त बाकीच्या क्रिकेट टुर्नामेंट त्या तुम्ही खेळत आहात की नाही खेळत, किंवा या टुर्नामेंटसाठी तुम्ही रेस्ट घेतलेला आहे? नाही, या टुर्नामेंटसाठी तर रेस्ट घेतलीच आहे, कारण आमचं 4-5 दिवसापूर्वीच मॅच झाल्या होत्या इथे, आणि मध्ये 1-2 मॅचेस खेळलो आम्ही. परंतु काल आम्ही संपूर्ण टीमने रेस्ट घेतली होती, कारण मोठ्या मॅचचा प्रेशर हँडल करण्यासाठी तुम्हाला थोडं माइंडसेटसुद्धा चांगला असावा लागतो, आणि नक्कीच आम्ही ह्या सामन्यात आमचा माइंडसेट चांगला आहे जिंकण्याचा. रणजित, सेम साईड कंटिन्यू असणार आहे की काही चेंजेस केलेत? नाही, चेंजेस केलेत. पप्पू तोडकर सर आणि अक्षय तावरे ॲड झालेत. ओके, ऑल द बेस्ट या सामन्यासाठी दोन्ही संघटनांना आपण ऑल द बेस्ट देऊया. तर न्यूज ऑफ द मिडल टॉस बॉक्स आपण बघतो की इथे मात्र नाणेफेक जिंकले. आदित्य 11च्या आकाश शिंदारेने निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू, आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये इन्व्हाइट केलंय तुषार अर्जुन 11 टायगरच्या कॅप्टन रणजित फराडेला बॅटिंगसाठी. वळूया आपण लगेच आता ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42, आणि आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे या बीमरसाठी. फुल टॉस होता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की अंपायरचा रिव्ह्यू आहे? अंपायरचा रिव्ह्यू आहे. विजयाच्या जवळ मात्र संघ पोहोचलेला आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीचा खेळ केला आतापर्यंत गोरसे ब संघाने, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्रयत्न तर बामणडोंगरीला अजूनही करावेच लागणार आहेत. ज्या पद्धतीने ही पार्टनरशिप देखील बनली, पहिल्या षटकात 2 विकेट घेतल्या खऱ्या, परंतु त्यातून टीमला सावरण्याचं काम मात्र या ठिकाणी सूरज केणे यांनी केलं. या संघात त्यांचीही भूमिका किती महत्त्वाची आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नो बॉलचा निर्णय आलेला आहे, आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. क्रीजच्या एकदम आतमध्ये होता बॅटर, कमरेपेक्षा जास्त उंचीवर हा बॉल आहे, आणि असं टीव्ही अंपायरचं देखील मत आलंय. नो बॉल त्यांनी कळवलं, आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. परत एक वाईट बॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल. 45 धावा झाल्या, 3 पाहिजेत. फ्री हिटचा बॉल होता, उचलून फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि माय हेवन सिक्सर सह हा सामना खिशात, आणि चॅम्पियन ठरलेले आहेत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आप्पा एंटरप्राइजेस गोरसई बी. अभिनंदन मोसम शेठ, तुमचा संघ या स्पर्धेमध्ये जिंकलाय. अभिनंदन. एवन पवन, सूरज केने, भावेश पवार, मेघराज, मेघनाथ, संदेश केने सगळ्यांनी चांगली कामगिरी केली, आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकावर नाव कोरलंय भिवंडीचा मातब्बर दादा संघ गोरसई बने. अभिनंदन. भावेश पवार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल, आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सूरजला, ज्याने गोलंदाजी करत असताना धावाही कमी खर्च केलेले आहेत. आणि किशोर रसाळ साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देऊया. मोसम शेठ पाटील लँडलॉर्ड ऑफ भरोडी यांचाही सन्मान इथे आपण करणार आहोत. विष्णू शेठ पाटलांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाणार आहे. माजी सरपंच आहेत भरोडीचे. नंदू पाटील साहेब सापार्डेवरून इथे उपस्थित झालेले. सापार्डेवरून नंदू पाटील साहेब आपलंही स्वागत. ज्युनियर कबड्डी मध्ये प्रसाद देखील खूप चांगली कामगिरी करतोय. नंदू पाटील यांचे चिरंजीव आहेत. प्रसाद, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा प्रसाद तुम्हाला. आई भवानी, आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव, आणि कबड्डीच्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव नक्कीच प्रो कबड्डी पर्यंत जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आणि भारतीय कबड्डीमध्ये देखील तुम्ही एक दिवस ते एक एशियन गोल्ड मेडल घेऊन याल, हीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रार्थना करूया. सूरज ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. गोरसे बी या टीमचं सेलिब्रेशन सध्या मैदानामध्ये सुरू आहे. चला तर तोपर्यंत काही सन्मान आपण करूया. किशोर रसाळ साहेब इथे उपस्थित आहेत निळजावरून. काशीनाथ दादा आपल्याला मी विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण किशोर रसाळ साहेबांचा सन्मान तोपर्यंत करून घेऊया, जोपर्यंत सूरज आमच्या मुख्य व्यासपीठावर येईल. रसाळ साहेब आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आणि आपल्याला सन्मानित केलं जात आहे काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने. यानंतर भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती, लँडलॉर्ड ऑफ भरोडी म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे आणि आपण पाहतोय भिवंडीच्या अनेक भूसंपत्तीचे मालक म्हणून त्यांचा एक वेगळाच गौरव भिवंडीमध्ये केला जातो, असे लँडलॉर्ड ऑफ भरोडी मौसमशेठ पाटील यांचा आता इथे एक विशेष सन्मान केला जाणार आहे काशीनाथ काना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. या मौसमशेठ आपल्याला इथे सन्मानित केलं जात आहे आणि आपण पाहतोय आप्पा एंटरप्राइजेस गोरसे बी हा संघ इथे फायनल जिंकला आणि त्या टीमचे पुरस्कर्ते आहेत मौसमशेठ पाटील. त्यांचा सन्मान काशीनाथ काना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जाईल. मित्र आहेत काशीनाथ काना पाटील यांचे, अतिशय जवळचे मित्र आहेत मौसमशेठ पाटील आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आता होतोय. आपलं सहर्ष स्वागत मौसमशेठ. आपण अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला तरी त्यातल्या त्यात तुमचा संघ जिंकला, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. पवन केने आणि सूरज केने मॅन ऑफ द मॅच ठरलाय. मौसमशेठ पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येत आहे. संतोष बेडेकर देखील या सन्मानामध्ये आहेत. मौसमशेठ पाटील यांचा सन्मान इथे होतोय. लँडलॉर्ड ऑफ भरोडी आणि अनंत पाटील देखील तिथे जॉईंट होत आहेत. राजेश पाटील देखील तिथे जॉईंट होत आहेत. अनिल पाटील देखील आहेत.